तर नमस्कार मंडळी, काल आमच्या गावी हनुमान जयंतीचा खूप मोठा उत्सव होता. सकाळी पाडणा सोहळा झाला आणि रात्री अख्ख्या गावाने महाप्रसादाचा आनंद घेतला. चला तर मग बघूया हा कालचा भक्तीने भरलेला दिवस कसा होता. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज उकरे व्लॉग्स मध्ये. सकाळ सकाळचे वाजले 4:45 आणि मी रेडी वगैरे होऊन निघालो मंदिर मध्ये जाण्यासाठी. इथे येऊन बघतो तर मूर्तीला चोला चढवणे चालूच होता आणि मला पण इथे बजरंगबलीची सेवा करायला मौका मिळाला. मूर्ती वगैरे सजून झाल्यानंतरचा लुक बघा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर हनुमान जयंतीची थोडी बहुत तयारी बाकी होती तर ते पण करून टाकला आणि मग टोपी वगैरे घालून आम्ही झाला सर्व रेडी आणि हळूहळू भाविक भक्तांची गर्दी पण व्हायला सुरुवात झाली. तेवढ्यात मला भेटला माझा छोटा फॉलोवर, तर त्याला पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलो. नंतर मूर्तीची पूजा करायला सुरुवात झाली. मंदिरात आरती सुरू होती आणि या पवित्र क्षणाचे चित्रीकरण करताना मन खूप प्रसन्न होत होता. या वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता आणि सकारात्मकता जाणवत होती. आणि बरोबर 6:17 हनुमान जन्मोत्सव झालं आणि खरंच हा क्षण तर खूपच सुंदर होता. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे वाटायला सुरुवात झाली आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे मंदिरात पोहे व मसाला भात याचं मोठं आयोजन केलं होतं. तरी सर्व भाविक भक्त या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेत होते. नंतर दुपारला होता गोपालकाला, तर भक्तीच्या वातावरणात व हनुमानाचा जय जयकार करत अखेर दहीहंडी फुटली आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सर्व लोक महाप्रसादाचा चांगल्या प्रकारे लाभ घेत होते. पण या कार्यक्रमाची खरी शोभा वाढवली ती म्हणजे गावातील मुलांनी, कारण ज्या पद्धतीने शिस्तबद्ध राहून व चेहऱ्यावर हास्य ठेवून भाविकांना प्रसाद वाढला, श्रद्धेसोबतच सेवाभाव त्यांच्या वागण्यातून दिसत होतं. तर यांच्यासाठी 1 लाईक तर बनते. त्याच्यानंतर सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण करून टाकला. तर अशा प्रकारे आजचा हा हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. तर मग आजच्यासाठी एवढाच मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.